राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून मोठा गौप्यस्फोट केलाय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली, मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्याने कबूल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। तर त्यावेळी भाजपा शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपाकडे होतं, त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले। अजित पवारांच्या या आरोपानंतर जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनेक खुलासे केलेत। अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे आहेत असं विजय पांढरे यांनी सांगितलंय।